मुनीमजी, तुमची समधी कामं संपली असतील तर तुम्ही जरा शेताकडे जावा आणि शिरपतीला सांगा वाळकं घेऊन ये म्हणून. वाळक? होय, ते रातच्याला वहिनी साहेबांनी जेवण चालत नाही. वाळकं टमाटे असलंच काहीतरी लागतंय. ते काय खाण्याचं सुरू आहे ना वा? डाएट म्हणा की मग. हा हा, तेच ते. जावा तुम्ही लवकर. हा ठीक. राणा, काय झालं र? कुठं काय? काय नाही. अरे नाही, कसं तोंड बघ कसं झालंय भूत बघितल्यावानी. काय झालं? कुठं काय? काय नाही. एक सोडवायला जावं तर 10 ठिकाणी अडकायला व्हायलंय. अंजलीबाईंसमोर जाम टरकली आपली. गाडी घ्यायचं बी सुचलं नाही. काय मर्दा राणा, आबरूचं खोबरं व्हायलंय तुझ्या. झालं तर होऊ दे, पण अंजलीबाईंपासून वाचलो हेच लय झालं. कसलं रागण येत होत्या माझ्याकडं. आता बाहेर पडायचं नाही लवकर. पण रेणू अंजलीबाईंना घेऊन वाड्यावर आली तर मरा. काय खरं नाही आता माझं. बोंबला अंजलीबाई आल्या का काय? नाही, या कसं काय गाडी चालवते? नाही, ते काय बी करू शकते. राणा, गड्या लपर बाबा तू. गोदक्का, गोदक्का, गोदक्का. काय रे बरकत, सांच्याला इकडं? हे घे, आपला पैलवान गाडी तिथं शाळेतच ठेवून आलता. कुठं लपून बसलाय तो? अरे आलाय तो आपल्या खोलीतच घुसून बसलाय बघ. लय घाबरल्यागत झालाय. काय झालंय? आणि गाडी अशी कशी तिथं ठेवून आला तो? आपल्या पाटकबाईंचे ब्या, दुसरं काय? उगं काहीतरी बोलू नगस. अरे अंजलीची आणि राणाची दोस्ती आहे चांगली. तो कशाला घाबरतोय तिला? म्हणजे तुला अजून काय माहितीच नाही म्हण की. आता त्या दोघांच्या दोस्ती नाही राहिली. तुटली ती कालच. तुटली ते बी बरंच झालं म्हणा. अरे हटक्या तोंडाच्या, सांच्या पारी नीट बोल की. तू का उठलायस त्यांच्या दोस्तीच्या मुळावर? अरे हसतोस काय तोंडवर करून, कसनुक्या तोंडाच्या? अगं गोदाक्का, राणानं पाटकबाईंचं लग्न व्हावं असं तुला, मला आणि मोठ्या साहेबांनी वाटते ना बघ. तसंच व्हायलंय बघ. आता त्यांची दोस्ती संपली आणि आता प्रेम सुरू झाले. आता त्यांची गाडी लग्नाच्या वाटेनं पळा लागल्या बघ. हा. अरे काय सांगतोस? होय, खरंच काय? आणि हे कधीपासून झालं? कालच राणानं सगळं पाटकबाईंना सांगून टाकलं. पाटकबाईंनी राणाला सांगितलं. अरे माझ्या सोन्या, लई चांगली बातमी आणलास बघ. अरे हे आधी नाही काय सांगायचं? उगा शिव्या खाल्ल्या माझ्या पोरानं.
अग खाल्ल्या तर खाल्ल्या, तुझ्याच खाल्ल्यात ना. बर ते जाऊ दे. आता ह्या दोघांची प्रेमाची गाडी झिंगाट सुटल्या बघ. पर आपला ह्यो ड्रायव्हर जरा कमीच पडायला लागला. म्हणजे त्याचं कधी लगीन करणार कधी करणार नाही अशी धडसोड चालल्या ना हो याची. असं कसं चालेल? असं होऊन चालणार नाही. रानाला आपण समजून सांगितलं पाहिजे. अरे अशा नाजूक गोष्टीत धरसोडपणा करून चालत नाही. ए गोदाका, तसं तू काय लय काळजी करू नकस. आपल्या पाटक बाहेर की त्याला सांभाळून गेला. गोदाका, मी तुला हे सगळं सांगितले म्हणून राणाला अजिबात सांगू नकोस. तर माझा खुर्दाच करून टाकल तो. नाही सांगणार. बर जाऊ मी. आबू वाट बघत असेल या कसनुक्या तोंडाची. नाही रे माझ्या सोन्या. अरे एवढी चांगली बातमी आणलास. दम, मी तुझं तोंड गोड करते. मंगल, जरा साखर घेऊन ये. अरे वा, लय गोडा धोडाचं चाललंय. आम्हाला बी सांगा की गोड बातमी. काय बरकत, लग्न बिग्न ठरलं का काय तुझं? हा नाही. यो काय करतो या लगीन? अहो यानं लगीन केलं तर गावभरचं जोमडेपणा कोण करणार मग? असं मग साखर कशा पायी? ओ मै ते तोंड जरा कसनुक पडलं होतं इसलिए. अरे काय थापा मारायलास तू पण? खरं काय ते सांग की. ताई सांग, मला तर वाटतं याला लॉटरी लागली असणार, नाहीतर दुसरीकडे कुठं तर चांगलं काम मिळालं असेल. नाहीतर गोदाका, तुम्हाला तर समजा माहित आहे ना व? मग सांगा की. ते देवळात साखर संपली होती म्हणून. फुकटचं खाऊन चरबी वाढली काय रे तुझी? अरे नोकर आहेस ना आमचा. खोटं बोलाय जीभ झडत कशी नाही तुझी? ह्योच का तुझा इमान? बरकत, बऱ्या बोलानं सांग. मागच्या टायमाला सोडून दिलत तुला, पण या टायमाला सांगितलं नाहीस तर रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही. नाही वहिनी साहेब, मी खरंच. बरकत, तू देवळाकडे जा. कीर्तन संपत आलं असेल. आम्हासनी काय कळत नाही वय? समद कळतंय. चोरून तोंड गोड करू नका. मनात जर आणलं तर आयुष्यभराची चव घालवण्याची धमक आहे आमच्यात. काय हो, राज्य कुणावर आहे? नाही, लपाछपी खेळत होता म्हणून म्हणलं. खुशाल खेळा, पण ही लपाछपी जास्त दिस चालणार नाही हे बी ध्यानात ठेवा. पण याला काय अर्थ आहे का ताई साहेब? काय म्हणायचं असल्या खोटारडेपणाला? वर्ण कीर्तन आणि आतनं तमाशा. हा बोल ग. हो मिळालं. हो मिळालं. तेच तर पाहतीये. हे छान आहे ग. चालेल. मी अंजलीशी बोलते आणि या शनिवारी येते पुण्यात. हा चालेल, मी बोलते ना अंजलीशी. हा साखरपुडा? अगं हो, ते सगळं ठीक आहे, पण लगेच साखरपुडा? इंदू, उगीच घाई गडबड करू नकोस म्हणून सांगते ना. अगोदर अंजलीला विचारायला पाहिजे. तू नको ग काळजी करूस. मी अंजलीशी बोलते आणि परत कॉल करते ना तुला. ओके बाय. तुमचं काय मध्ये मध्ये बोलणं चालू असतं उगाचच? फोटो पाहिलात का मुलाचा? इंदू, अंजलीला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. अहो आता अजून किती उशीर करणार होता पण? हा
या वेळेला काही झालं ना तरी इतकं चांगलं स्थळ आपण गमावायचं नाही म्हणजे नाही बरं का. काय 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 गमवायचं नाहीये? ए, अंजू अगं पाहिलंस का मुलगा किती छान आहे. इंजिनियर आहे, अमेरिकेत असतो आणि शिवाय एकुलता एक आहे. पुण्यात 2-2 फ्लॅट आहेत त्याचे. खरंच खूप छान स्थळ आहे ग. नाही गमावायचं या वेळेला आपण. आई मला यात बिलकुल इंटरेस्ट नाही. अगं इंटरेस्ट नसायला काय झालं, फोटो तरी बघ ना एकदा. एकदा भेटून घे, नाही आवडलं तर दुसरं स्थळ शोधूया आपण. पण मला मुलंच बघायची नाहीये. का लग्नच करणार नाहीयेस का, आयुष्यभर संन्याशी होऊन राहणार आहेस का. मी लग्न करणार आहे पण त्याकरता ही अशी मुलं दाखवायची काही गरज नाही. ही अशी म्हणजे अगं मग कसली मुलं पाहिजे ते तरी सांगा मला. अगं पण गरजच नाहीये ना आई. असं काय करते संजू, जरा स्पष्ट बोल ना. आई मला 2 दिवस दे, मी तुला सगळं नीट सांगते. पण तोवर ही अशी मुलं बघणं दाखवणं आणि या लग्नाच्या चर्चा बंद कर. ते काही नाही अंजू, मी तुझी आई आहे आणि मला आत्ताच्या आत्ता काय ते कळायला पाहिजे, कळलं. आई अगं प्लीज प्लीज मला 2 दिवस दे. ऐकलत ना, म्हणूनच या गावात राहायला नको म्हणतीये मी. खरंच या मुलीचं काही कळेन असंच झालंय हो. मला आता भीती वाटते. म्हणजे ती कुठल्या भलत्या सलत्या मुलाच्या प्रेमात तर पडली नसेल. ते काही नाही, लवकरात लवकर हे गाव कसं सोडता येईल तेवढं बघा. हो हो, आता 2 दिवस थांब म्हणून सांगितलंय ना अंजलीने. थांबूया 2 दिवस. असं काय हो करता, प्रत्येक वेळेला तिच्या हो मध्ये तुम्ही हो मिसळताना म्हणून घडतंय हे सगळं. तुम्हाला कळत कसं नाही. अहो, अंजलीनं जग पाहिलेलं नाही अजून. पुस्तक आणि जग यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे तिला समजायचंय. ती जे निर्णय घेते ते दर वेळेला बरोबरच असतील असं नाही हो. भावनेच्या भरात तिने कुठला भलता सलता निर्णय घेतला तर. राणा, ए राणा, राणा दार उघड. कोण आहे. भूत आहे. अरे मी हाय, दार उघड. तू एकटीच आहेस की कोण आहे बरोबर तुझ्या. कोण नाही, मी एकटीच आहे. दार उघड बरं. नक्की एकटीच आहेस नव. अरे बाबा विश्वास नसेल तर दार उघड आणि बघ. उघड बरं दार. ठीक आहे किल्ली. कोणी आणली. बरकत न. कुठं सोडून आलतास गाडी. ते मी बरकतलाच दिली ती, त्याला जरा सराव व्हावा म्हणून. आणि तुझ्या सरावाचं काय. मला कशाला सराव, आता चांगला हात बसलाच की गाडीवर. ते आपल्याला काय सरावाची गरज नाही. अरे गाडीचा सराव म्हणत नाही मी, अंजलीचा सराव कधी होणार. म्हणजे तुझं हे मजी मजी आयुष्यभर सपणार नाही बघ. आणि काय र सश्यावानी घाबरून असा हित का लपून बसलायस. मी घाबरतो का कधी. ते दिसतंय की. असा गप का झालायस. नाही, कुठं काय झालंय. अरे सांग की काय ते. खरं काय ते सांगितल्यावर मी काय मारणार आहे वय तुला. अरे मोठ्या माणसासनी मनातलं सांगितलं की मन हलकं होतंय. आणि माझ्यापासून काय लपवायचं सांग. ते तू कोणाला सांगणार नाहीस ना व. नाही, कुणाला नाही सांगणार. ते मी काल अंजलीबाईंना सांगितलं की माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे म्हणून. अरे खरं म्हणतोयस ना.
एकदम 100% खरं. अरे माझ्या सोन्या, लई चांगलं केलास बघ. नुसतं ऐकून माझं मन आबाळा एवढं मोठं झालं बघ. असाच शानावाने वागत झाला. लई चांगलं केलंस. अरे हास की आता. एवढं समजा चांगलं झालंय आणि तू काय तोंड पाडून बसलायस असा? ते एक लई मोठा घोळ झाला माझ्याकडनं. आता कसला घोळ? काल रातच्याला मी अंजलीबाईंकडे परत गेलतो. त्यांना सांगितलं की मला लग्न बिग्न काय जमणार नाही म्हणून. अरे तुझं डोसकं ठिकाणावर हाय नव्ह? काल नव्हतं, पण आता ठिकाणावर आलंय. म्हणून लगीन करायचं हे सांगायला शाळेत बी गेलतो. तिकडं अंजलीबाई दिसल्या. वाटलं त्यांना लई राग आला माझ्यावर. म्हणून पटाक दिवशी घराकडे निघालो. कसल्या रागाने येत होते माझ्याकडं. जीव घाबऱ्या झालाच माझा. अरे आता असं घाबरून कसं चालेल? तू घाबरू नगस. त्यांना जाऊन खरं खरं ते सांग. जोर त्यासनी तू सांगत नाहीस तर तुझं चित्त काय ठिकाणावर राहणार नाही. तेव्हा उद्याच्या उद्या अंजलीला जाऊन सांग. काय? आणि हा, तुझं मन परत बदलू नगस म्हणजे झालं. नाही, अजिबात नाही बदलणार. आता संन्यास घ्यायचा म्हणजे पहिलं लगीन करायला नको काय? संन्यास? तो कशाला? हो का, मी ब्रह्मचारी. एक तर मला लगीन करायचं नाही. तुम्ही समधे म्हणतायत म्हणून मी लगीन करतोय. हे प्रेम आपल्याला काही जमत नाही. म्हणून मग मी ते बाजूच्या गावच्या शिरधर बाबांकडे गेलतो. ते बाबा म्हणले लगीन कर, संसार कर. संसार केल्या बिगर संन्यास घेता येत नाही. म्हणून मग मी आधी लगीन करणार आणि मग संन्यास घेणार. ब्रह्मचारी, लगीन करणार नाही आणि आता संन्यास. भाऊ काय रप्पाटा. अरे तुझं सगळं जगा वेगळं कसं रे राणा? हे असलं काय मनात बी आणायचं नाही इथनं पुढं. ते काय नाही, लवकरात लवकर साहेबांनी सांगायलाच पाहिजे. हे असं काय गोदक का? तू मग अशी काय म्हणली होतीस कुणाला बी सांगणार नाही म्हणून? अरे राणा, साहेबांनी सांगितल्याशिवाय तुझं लगीन कसं होणार? ते काय नाही, मी साहेबांनी सांगते. तू अंजलीला उद्याच्या उद्या सांग. पण ते घोळ झालाय तो कसा निस्तरायचा? मला नाही जमणार. जमणार की. प्रेम केलेस तर हे बी जमणार. हे बघ आता मागं हटू नगस. होता होईल तेवढ्या लवकर ह्या घरात थोरली सून आली पाहिजे बघ. तू उद्याच्या उद्या अंजलीला जाऊन सांग. काय? जर सांगितलं नाहीस तर उद्या जेवायला वाढणार नाही, सांगून ठेवते. गोदक का? लई ताप आल्यासारखं वाटते. बघू. अगं बाई, होय की लई ताप आलाय र. उठ. ताप बीप काय नाही, उग काहीतरी सांगू नगस. आणि ऐक, ते संन्यासाच्या डोक्यात खूळ काढून टाक, नाहीतर. गड्या सतत घोळ घालायला आहेस तू. आता उद्या बाईंना भेटतो आणि लग्नाचं फायनल करून टाकतो.